पुणे अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद असेल किंवा वाघोली असेल या परिसरामध्ये हाय व्होल्टेज केबल जळाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। एकीकडे उन्हाळ्याचे दिवस असताना गरमीने नागरिक त्रस्त असताना आता उन्हाळ्यामध्ये हाय व्होल्टेज केबल जळून विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या घटना देखील वाढत आहे। विशेषतः वाघोली असेल किंवा लोणीकंद या परिसरामध्ये हाय व्होल्टेज केबल ह्या उघड्यावर टाकल्या जात आहे आणि त्याच्यावरती कचरा टाकला जातोय आणि त्या कचरा अज्ञात व्यक्तीकडून जाळला जातो आणि त्यामध्ये केबल जाळली जाते आणि यामध्ये केबलचं लाखोच रुपयाचं नुकसान हे महावितरणचं होत असतं। त्याचबरोबर या केबलवरती अवलंबून असणारे 20 ते 25 हजार ग्राहक हे केबल जाळल्यामुळे त्यांचा विद्युत पुरवठा खंडित होतो आणि त्यांना भारनियमनाचे किंवा विद्युत खंडितच्या संकटाला सामना करावा लागतो। त्यामुळे त्यांना ऐन उन्हाळ्यामध्ये टंचाईचे संकट देखील सामोरे जावे लागते। परंतु या उघड्यावर असलेल्या केबलवरती महावितरणचे दुर्लक्ष आहे। अनेक ठिकाणी या केबल उघड्या दिसतात, याच्याकडे महावितरण असेल किंवा त्यांचे ठेकेदार असेल हे दुर्लक्ष करतात। या केबल अंडरग्राउंड करणे गरजेचे आहे, परंतु महावितरण कुठेतरी याकडे दुर्लक्ष करत आहे आणि या केबल उघड्यावर असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु यावरती सर्वसामान्य नागरिक जो कचरा टाकतात आणि तो कचरा जाळला जातो, यामुळे या केबल जळल्या जातात आणि लाखो रुपयाचं नुकसान महावितरणचं जर होतं त्याचबरोबर याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना देखील सहन करावा लागतो। त्यामुळे या उघड्यावरती टाकलेल्या केबल महावितरणने तात्काळ अंडरग्राउंड कराव्या अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे। सचिन धुमाळ, LS मराठी, लोणीकंद, पुणे।